नागपूरमधून महत्त्वाची बातमी। बच्चू कडू, राजू शेट्टी, रविकांत तुपकर, महादेव जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान बेकायदेशीर महामार्ग अडवणं, नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। बेकायदेशीर गर्दी जमवणं, नागरिकांची मालमत्ता धोक्यात आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गजानन, 4 दिवसांपासूनचं हे आंदोलन आणि आता ज्यावेळेला काल महत्त्वपूर्ण बैठक झाली, काही निर्णय झाले, त्याच्यानंतर आता आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। नक्कीच एकीकडे आंदोलनाचं यश म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख सांगितली, तर दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या नेत्यांवर नागपुरातील सीताबर्डी नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामध्ये राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर, अजित नवले यासह सगळे नेते आणि जवळपास 2,500 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। जो बेकायदापणे 28 तारखेला महामार्ग अडवल्याचं कारण सांगत हे गुन्हे दाखल झालेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पोलिसांना शिवीगाळ करण्याच्या प्रकरणावरूनही कारवाईचे संकेत जे आहे ते दिलेले आहेत। जर असं झालं तर 353 अंतर्गत सरकारी कामात अडथळा म्हणूनही गुन्हा दाखल करण्याचे संकेत जे आहेत ते पोलिसांकडून मिळते। एकूणच या संपूर्ण आंदोलनादरम्यान जे काही रस्ते अडवले, सामान्य लोकांची गैरसोय झाली, त्या प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।